हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू आहेत की महाराष्ट्र शासनामधल्या ज्या होणाऱ्या गट अ, गट क आणि गट ब यांच्या ज्या एक्झाम्स आहे त्या MPSCद्वारे घेण्यात येणार आहे. ओके, जर गट ड सोडलं तर सगळ्या एक्झाम MPSCद्वारे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहे याविषयी चर्चा आहेत. आणि ह्या चर्चेला यामध्ये सध्या कालच्या जो अधिवेशन जे आपलं विधिमंडळ आहे या विधानसभा आहे त्यामध्ये जे शेलार आहे माननीय आशिष शेलार जे माहिती तंत्रज्ञान मंत्री महाराष्ट्र शासनाचे आहे, त्यांनी यामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे की यापुढे महाराष्ट्र शासनामध्ये ज्या पण नोकरी भरती होतील आता त्या सगळ्या MPSC मार्फतच होणार आहे असा शिक्कामोर्तब झालेला आहे. यामध्ये यांनी काय माहिती दिली आहे बघू शकता तुम्ही की बाबा MPSCद्वारेच होणार. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की DHS DMER जी येणारी जे DHS आहे आणि DMER आहे यामध्ये जे गट कचं अधिपरिचारिका किंवा बाकी अदर जे पदं आहेत DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामधले आणि DMER मधले 100% हे MPSCद्वारे होणार आहे. याविषयी आपण व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. ओके, तर यामध्ये बघू शकता त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की राज्य शासकीय नोकर भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी गट ग संवर्ग वगळता सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात येणार आहे. MPSCद्वारे निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केले. ओके, शेलार काय म्हणाले बघा याच्यामध्ये की आतापर्यंत 1,20,000ची भरती झालेली आहे. पुढे अजून 70,000 जे पद आहे ते लवकरच म्हणजे 70,000 जे पद आहे ते लवकरच भरण्यात जातील. याच्यामधले 50,000 जे पद आहे ते गट क चे असणार आहे आणि गट ब चे असणार आहे आणि जे 20,000 पद आहे ते गट ड चे. तर याच्यामध्ये 50,000 जे पद आहे ते MPSCद्वारे भरल्या जातील. याविषयी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, लवकरच याची जी आहे 20,000 पदाची जी परीक्षा होणार आहे. ओके, त्यामुळे यांनी काय म्हटलं की शुल्काचा ताणसुद्धा कमी होणार आहे. म्हणजे यांनी काय केलेलं आहे की आता तुम्हाला माहिती आहे की MPWसाठी वेगळे 1,000 रुपये भरावं लागतात, स्टाफ नर्ससाठी वेगळं. किंवा बाकी प्रवर्ग असेल प्रत्येकाला 100. तर असं नाही, ते काय करतील मला असं वाटतं याच्यामध्ये की आर्थिक शुल्काचा भार कमी होणार. म्हणजेच सरळ त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी काय करतील की एकच फीज, जसं MPSCची फीज 300 ते 400 रुपये फीज असते MPSCची. ओके, ते एकाच हे केल्यानंतर यामध्ये तुम्हाला कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार अशा पद्धतीची प्रणाली आणणार आहे यामध्ये. ओके, त्यामुळं विद्यार्थ्यांना 100% काय होईल, एक डेफिनेटली एक रिलॅक्झेशन होईल. जे पैसे भरपूर भरावं लागतं, प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे पैसे भरावं लागतं, ते सुद्धा यामध्ये कमी होतील. आणि या भरतीमुळं जे विधान येतात की नाही याच्यामध्ये परीक्षांमध्ये धांदली झाली या वगैरे त्यासुद्धा कमी होतील यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके, याच्यात अजून म्हटलेलं आहे की एक राज्य शासनाच्या विविध विभागातर्फे एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्वतंत्र परीक्षा बंद करून त्याचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. यापुढे उमेदवाराचा एकाच परीक्षेद्वारे अनेक पदासाठी संधी उपलब्ध होईल. यासाठी सेवा प्रवेश नियमातही आवश्यक सुधारणा केल्या जात आहे. परीक्षा शुल्काचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकार गंभीर असून लवकरच याबाबत अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करून तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसंच त्यांनी सांगितलं की MPSCमध्ये जे कार्यपद्धत आहे MPSCची त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येत आहे. ओके, आराखडा तयार केलेला आहे. पदनिर्मिती, ऑनलाईन भरती प्रक्रिया, परीक्षा व्यवस्थापन यामध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. गट अ, गट ब, गट क संवर्गातील सरळ सेवेचे भरती आता पूर्णतः MPSC मार्फतच होणार आहे. या आयोगाच्या कक्षेबाहेरील पदांची भरती टप्प्याटप्प्याने MPSCकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हे आता क्लिअर झालेलं आहे मंत्रिमंडळामध्ये की 100% खात्री म्हणू शकता तुम्ही की हे जे पदं आहेत MPSCकडे 100% जाणार आहे. जे स्टाफ नर्स हे पद आहे ज्यासाठी लर्न नेक्स्ट नर्सिंग तुम्हाला बरेच कोचिंग आहे, टेस्ट सिरीज आहे. ओके, ऑलरेडी आपली DMER DHSची एक बॅच सुरू आहे, ती बॅच तुम्ही घेऊ शकता. एक नवसंजीवनी बॅच आहे, त्यामध्ये MPSCला शिकवणारे टीचर तुम्हाला यामध्ये शिकवतील. ओके, हे सर्वात मोठी बाब. जे 20 ते 25 वर्षांचा अनुभव असणारे टीचर आपल्याकडे जे गणित, मराठी, इंग्रजी आणि GK शिकवतील. बाकी नर्सिंगमध्ये
नर्सिंगचे जे सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा यामध्ये नर्सिंग क्षेत्रातले जे पारंगत व्यक्ती आहे, ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करून चुकलेले लोक आहेत, तेच लोक तुम्हाला यामध्ये शिकवतील. 100% तुमचा फायदा होईल यामध्ये. ती बॅच चालू आहे. लर्न नेक्स्ट नर्सिंग हा ॲप डाउनलोड करा आणि फटाफट नवसंजीवनी बॅच जॉईन करा. तेथे ANM असो, GNM असो, BSc नर्सिंग असो, सगळ्यांसाठी वेगवेगळे पदं म्हणजे टेक्निकल ॲज वेल ॲज नॉन टेक्निकलचा जो अभ्यासक्रम आहे तो सगळ्या यामध्ये शिकवल्या जाणार. सोबतच भरपूर मटेरियल, टेस्ट सिरीज, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज, ओके, सगळं तुम्हाला यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. तर यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे की MPSCच एक्झाम घेणार आणि याविषयी लवकरच राज्य शासनाच्या म्हणजे कुठल्या कुठल्या एक्झाम्स MPSC घेणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला एक जे परिपत्रक आहे ते आपल्याला बघायला मिळतील लवकरच. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अभ्यास तुमचा कंटिन्यू सुरू ठेवा. मे बी सर्वात पहिलं याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये 100% याच्यामध्ये बिंदू नामावली तयार होते, पदनिर्मिती होते, ऑनलाईन भरती प्रक्रिया. तर यामुळं एक साधारणतः 2-3 महिन्याचा वेळ जाऊ शकतो. बट आपल्याला कसं आहे, 2-3 महिने जर मिळाले तर आपला अभ्याससुद्धा चांगला होईल. ओके, तर तुम्ही सतत अभ्यास करत राहा. 100% यावर्षी एक्झाम येणार, कारण बाकी पॅरामेडिकलच्या एक्झाम्स आलेल्या आहेत. ओके, DMERच्या, डॉक्टरच्या एक्झाम्स आलेली आहे. मग नर्सिंगची का नाही आली? 100% नर्सिंगचीसुद्धा यावर्षी एक्झाम येऊ शकते. ओके, तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा. चांगल्या गोष्टी चांगल्या टीचरकडून शिका. 100% तुम्हाला सांगतो, LNN अकॅडमी जॉईन करा. जे बॅच चालू आहे नवसंजीवनी, तुम्हाला 100% म्हणजे एवढं सांगतो आहे की ती जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की नाही बाबा आमचं सिलेक्शन नक्की होईल. ओके, कारण कॉम्पिटिशन खूप हाय लेवलचं सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आपल्याला पहिल्या 3 ते 4 हजारामध्ये यायचं आहे. लाखो विद्यार्थी एक्झाम देणार. त्यासाठी तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन तुम्हाला LNN अकॅडमीवर भेटलं जाईल. ओके, आणि सोबतच मी आहेच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सो धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद.